नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 10वी प्रकरण 5 ज्यामध्ये स्वाध्याय 5.3 चा पहिला प्रश्न। मागितल्याप्रमाणे पदांची बेरीज शोधा। चल सुरुवात करूया। समांतर श्रेणी दिली आहे 2 7 12 डॉट 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 10 पदापर्यंत। आपल्याला या ठिकाणी 10 पदांची बेरीज शोधायची आहे। तर बेरीज शोधण्यासाठी आपण एसएनच्या सूत्राचा उपयोग करूया, पण त्याआधी गणिताची सुरुवात याप्रमाणे करूया। सूत्रामध्ये आपल्याला ए ची गरज आहे। ए म्हणजे दिलेल्या समांतर श्रेणीचा प्रथम पद, इथे ए बराबर 2। त्यानंतर डी शोधायचे। डी म्हणजे सामान्य फरक, जे शोधण्याचे सूत्र आहे द्वितीय पद मायनस प्रथम पद। 7तून 2 गेले 5। आणि या ठिकाणी आपल्याला 10 पदांची बेरीज शोधायची आहे, तर त्याला संकेतात लिहूया S10। Sn चं सूत्र आहे Sn बराबर n भागिले 2 कंसामध्ये 2a प्लस कंसात n-1 गुणिले d बराबर इथे आपल्याला S10 म्हणजे की 10 पदांची बेरीज शोधायची। S10 बराबर 10 भागिले 2 गुणिले a ची किंमत 2 अधिक n ची किंमत 10 मायनस 1 d ची किंमत 5। 10 भागिले 2 किती होतात 5, 2 दुने 4 अधिक 10तून 1 गेला 9, 9 गुणिले 5, 9 पाचे 45। इथे येणार 5 गुणिले 4 आणि 45 ची बेरीज 49। या दोघांचा गुणाकार 5 9 45, बच्चाला 4, 5 चौक 20, 20 आणि 4 किती होतात 24। तर हे आलं तुमचं उत्तर। 10 पदांची बेरीज मिळाली 245। चल दुसरं गणित बघूया। a बराबर -37, d बराबर -33 मधून मायनस करायचे -37, -33 मायनस मायनस प्लस 37 मधून 33 गेले तर इथे d बराबर येणार 4। या ठिकाणी आपल्याला 12 पदांची बेरीज शोधायची। पुन्हा एकदा सूत्र लिहूया। Sn बराबर n भागिले 2 कंसामध्ये 2a प्लस कंसात n-1 गुणिले d। 12 पदांची बेरीज शोधायची तर S12 बराबर n ची किंमत 12 भागिले 2 गुणिले a ची किंमत -37 प्लस n ची किंमत 12 मायनस 1 आणि d ची किंमत 4 गुणिले 4। 12 ला 2 ने भाग जातो तर 2 सक 12, 37 गुणिले 2 2 साती 14, बच्चाला 1, 2 त्रिक 6, 6 आणि 1 7। उत्तर मायनस मध्ये मिळेल। प्लस 12तून 1 वजा करा 11 आणि 11 गुणिले 4 म्हणजे 44। 6 कंसामध्ये -74 मधून प्लस 44 वजा करा, 4तून 4 गेले 0, 7 मधून 4 गेले, उत्तर मिळेल -30। तर या ठिकाणी आपण 30 गुणिले 6 करणार तर उत्तर मिळेल -180। तर हे तुमचं 12 पदांची बेरीज।